नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। लेसन आहे आपला पेरिमीटर अँड एरिया। आज लेक्चर नंबर 4 आपण या ठिकाणी बघत आहोत। जर तुम्हाला या आधीचे लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर ते आपण प्लेलिस्ट वाइज डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन। ठीक आहे, काय क्वेश्चन दिले बघा। फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅविंग द फॉलोइंग साइड्स। म्हणजे तुम्हाला साइड्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर क्यूबचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे। ठीक आहे, आता फर्स्ट जी साइड आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, 3 सेंटीमीटर दिलेली आहे। फर्स्ट आपण काय करणार आहे तर फॉर्म्युला राईट करणार आहे। म्हणून बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6L स्क्वेअर। आता L म्हणजेच काय असते आपली तर साइड असते, बरोबर आहे, लेंथ। ओके, म्हणजे क्यूबची जी लेंथ असते, आता क्यूब म्हणजे काय तर ऑल साइड्स काय असतात त्याच्या इक्वल असतात, बरोबर आहे। त्याच्यामुळे आपण काय घेतलेलं इथं 6 into L स्क्वेअर घेतलेला आहे। म्हणून आता या ठिकाणी बघा, हा 6 तर तसंच राहणार आहे, इंटू L स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी 3 चा स्क्वेअर असणार आहे। आता फर्स्ट आपल्याला काय करून घ्यावा लागेल, 3 चा स्क्वेअर करून घ्यावा लागेल। हा 6 तर ऍज इट इज तसाच घेतला आपण, 3 चा स्क्वेअर किती आला आपला 9 आला, बरोबर आहे। आता 6 9 चा किती असतात तर 54 असतात, म्हणजे इथं आले 54 स्क्वेअर सेंटीमीटर। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। आता आपण बघूया सेकंड। सेकंड मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर 5 सेंटीमीटर, म्हणजे L इज इक्वल्स टू गिव्हन काय दिलेलं आहे इथं आपल्याला, गिव्हन L इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर दिलेले, बरोबर आहे। टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय असणार आहे इथं परत एकदा 6L स्क्वेअर। प्रत्येक वेळेला आपल्याला फॉर्म्युला लिहायचाच आहे, जेणेकरून काय होतं तर फॉर्म्युले पाठांतर होतात आणि दुसरी गोष्ट फॉर्म्युला लिहिणं तेवढंच गरजेचं आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, त्याच्यामुळे। ठीक आहे, इथं बघा इक्वल साइनच्या खाली इक्वल साइनचं घेतलं, इथं 6 तसेच घेतले L स्क्वेअर, म्हणजे इथं काय असणार आहे आपला 5 चा स्क्वेअर। आता इथं परत एकदा 6 इंटू y चा स्क्वेअर किती असतो तर 25। आता 25 6 जा करायला लागेल, बरोबर आहे। 5 6 जा 30, 3 आले, 6 2 जा 12, 12 प्लस 3 म्हणजे किती आले आपले 150 स्क्वेअर सेंटीमीटर। हे काय असणार आहे, ह्याचा आन्सर असणार आहे, बरोबर आहे। नेक्स्ट आहे आपला 7.2। ठीक आहे, परत एकदा आपल्याला बघा लेंथ दिलेली आहे, किती दिलेली आहे 7.2 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर आहे। टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6L स्क्वेअर। म्हणून काय असणार आहे, हे 6 तसेच आले L स्क्वेअर, म्हणजे इथे आले आपले 7.2 इंटू 7.2 किंवा 7.2 चा स्क्वेअर असं लिहिलं तरीही चालेल। ठीक आहे, त्यासाठी आपल्याला आता इथे काय करायला लागेल, कॅल्क्युलेशन्स करून घ्यावे लागतील, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा, हा 72 इंटू 72 मल्टिप्लिकेशन करून घेऊया। हे रफ वर्क आहे ऍक्च्युली आपलं। 2 2 जा 4 आले, 7 2 जा 14, 0 आले, 7 2 जा 14 कॅरी ओव्हर, 7 7 जा 49 प्लस 150, 4 8 1 5 आले। पण आपल्याला अजून एका 6 ने मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे इथं मल्टिप्लाय बाय काय केले आपण 6 केले। 6 4 जा 24, 6 8 जा किती होतात तर 48, 48 प्लस 2 म्हणजे झाले 50, 6 1 जा 6 प्लस 5 11, 6 5 जा 30 प्लस 131 मीन्स 31104। आता डिजिट काउंट करायचे पाठीमागून 1 2 डिजिट पॉइंट्स आहेत, बरोबर आहे। मल्टिप्लिकेशन आपण काय करतो, डिजिट काउंट करतो आणि पाठीमागून तेवढे डिजिट आपण आन्सरला देतो, म्हणजे तिथं काय येणार आहे 1 2 डिजिट, म्हणजे पॉइंट्स कुठं आला इथं आला, म्हणजे इथं आले स्क्वेअर सेंटीमीटर। हे आपलं रफ वर्क आहे आणि हे आपलं काय असणार आहे मेन आन्सर 311.04 स्क्वेअर सेंटीमीटर। हे आपलं थर्डचं आन्सर। फर्स्ट मधलाच फोर्थ वन क्वेश्चन बघतोय। लेंथ आपल्याला दिलेली आहे बघा, लेंथ इज इक्वल्स टू 6.8 मीटर दिलेली आहे आता। ठीक आहे, आता आपण फर्स्ट आपण काय लिहितो तर जो फॉर्म्युला आहे तो राईट करणार आहे आपण। द टोटल सरफेस
एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, तर 6 इंटू एल स्क्वेअर. आता इथे बघा 6 काय असणार आहे, 6 तर तसंच लिहिणार आहे आपण, इंटू एल स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे 6.8 इंटू 6.8 असणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करून घ्यावे लागतील. आता मल्टिप्लिकेशन करताना तर इथं काय असणार, आपल्याला फर्स्ट 68 इंटू 68 चा स्क्वेअर करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तिथे बघा 8 8 चा किती झाले 64, म्हणून 4 खाली लिहिले, 6 कॅरीला लिहिले. 8 6 जा 48, 48 प्लस 6 म्हणजेच किती होतात आपले, तर 54 होतात. 0 दिला इथं. 8 6 जा किती आले 48, 4 आले, 6 6 जा 36 म्हणजेच किती आले इथं 40 आले. म्हणजे हे 4 12 6 आणि हे 4 आणि मल्टिप्लाय बाय अजून हा एक 6 राहिलाय म्हणून 6 ने मल्टिप्लाय केलं. 6 4 जा 24, 2 आले, 6 या ठिकाणी आधी वरचे हे कॅरी रब करूया. 6 2 जा 12, 12 प्लस 2 14 कॅरी ओव्हर आले. 6 6 जा 36 प्लस 1 37, 6 4 जा 24, 24 प्लस 3 27 आले. म्हणजे आन्सर काय असणार आहे आपले 27744. आता डिजिट बघा पाठीमागून 2 डिजिट आहेत 1 आणि 2, त्यामुळे पॉईंट येताना काय येणार आहे या ठिकाणी येणार आहे. इथं आपलं मीटर असणार आहे, स्क्वेअर मीटर हे युनिट असणार आहे. हे आपलं रफ वर्क आहे आणि हे जे आहे ते आहे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, आता 5th वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. परत एकदा आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6L स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे परत एकदा इथं बघा 6 इंटू एल स्क्वेअर म्हणजे इथं आले आपले 5 5 जा 5.5 इंटू 5.5. आता बघा 5.5 चा जो स्क्वेअर आहे तो इझिली कसा फाइंड करायचा ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं बघा ज्या वेळेला युनिट प्लेसला 5 असेल तर 5 5 जा काय असतं 25 आणि 5 इंटू 6 म्हणजे पुढचा नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय घेणार आहे आपण 5 6 जा 30 आले. बरोबर आहे, पण 1 2 डिजिट आहे त्यामुळे इथं पॉइंट्स येणार आहे. आता आपल्याला याची मल्टिप्लिकेशन करून घ्यावी लागेल. तर इथं बघा आपल्याला काय आले 6 5 जा 30 3 आले, 6 2 जा 12, 12 प्लस 3 म्हणजे इथं आले 15 कॅरी ओव्हर 1. 1 म्हणजे 0 असल्यामुळे 1 कॅरी इथंच घेतला आणि 6 3 जा किती होतात तर 18 होतात. म्हणजेच पॉईंट कुठं आला आपला 2 डिजिट पाठीमागून, म्हणून 2 डिजिट पाठीमागून म्हणजे आन्सर काय आलं 181.5 स्क्वेअर मीटर. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड्स ऑफ द लेंथ ब्रेड्थ अँड हाईट ॲज गिव्हन बिलो. म्हणजे तुम्हाला लेंथ ब्रेड्थ आणि हाईट हे दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं बघा आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे गिव्हन. ठीक आहे, लेंथ किती दिलेली आहे या ठिकाणी तर 12 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, नंतर ब्रेड्थ किती दिलेली आहे आपल्याला तर 10 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर 5 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल फॉर्म्युला लिहून घ्यायला लागेल. फॉर्म्युला काय असणार आहे सांगा, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेड्थ. लक्षात घ्या कसं लिहायचंय, लेंथ ब्रेड्थ. ठीक आहे, प्लस ब्रेड्थ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. हा त्याचा काय आहे फॉर्म्युला आहे. आता टोटल क्युबॉइड म्हणजे काय तर क्युबॉइड म्हणजे आपला जो कंपासचा शेप असतो किंवा बसचा शेप असतो तो म्हणजे काय असतो आपला क्युबॉइड असतो. बरोबर आहे. आणि जे क्यूब म्हणजे काय, जे तुम्ही ठोकळा घेता खेळण्यासाठी, बरोबर आहे, जे सापशिडीसाठी वगैरे यूज करतात तो म्हणजे काय असतो ठोकळा. आणि तो जो असतो त्याला आपण क्यूब म्हणतो. आणि क्यूब मध्ये काय असतात लेंथ ज्या आहेत त्या इक्वल असतात, म्हणजे सगळ्या बाजूनी जी लेंथ असते ती इक्वल असते. पण क्युबॉइड मध्ये तसं असतं का तर नाही, वरच्या साईडची म्हणजे लेंथ जर डायग्राम जर ड्रॉ केली तर या ठिकाणी बघा ही डायग्राम या पद्धतीनं हे होईल आपली. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपली काय असणार आहे बघा, ही जी असणार आहे ती आपली काय असणार आहे लेंथ, ही काय असणार आहे आपली ब्रेड्थ असणार आहे आणि ही जी असणार आहे ती काय असणार आहे हाईट असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे काय असणार आहे ह्याला आपण काय म्हणतो क्युबॉइड असं म्हणतो. त्यामुळे क्युबॉइडचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे बघा आपला 2 इंटू ब्रॅकेट
एल इंटू ब्रेड म्हणजे लेंथ इंटू ब्रेड, ठीक आहे. नंतर ब्रेड इंटू हाईट आणि नंतर काय असणार आहे आपलं लेंथ इंटू हाईट. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या आपण काय करणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा 2 तर तसंच राहील इंटू ब्रॅकेट लेंथ किती आहे बघा आपली 12. पण त्याआधी एक ऑब्झर्वेशन करायचं की जे युनिट्स आहेत ते एकसारखे आहेत का, मीटर आणि सेंटीमीटर मध्ये दिले असतील तर ते आपल्याला काय करायला लागतात कन्वर्ट करून घ्यावे लागतात. पण शक्यतो तुम्हाला इक्वली दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, ठीक आहे. या बघा 12 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर म्हणजे इथं आले 12 इंटू 10 प्लस ब्रेड इंटू हाईट म्हणजे इथं काय आलं 10 इंटू 5. याला काय करा शक्यतो ब्रॅकेट्स टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करायला इझी जाईल. प्लस लेंथ इंटू हाईट लेंथ आणि हाईट म्हणजे इथं आले 20 इंटू 5. आता फर्स्ट आपण काय करणार आहे तर बॉडोमॉसचा जो रूल आहे तो यूज करणार आहे. बॉडोमॉसचा रूल काय असतो तर पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे त्याच्यानंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असतात, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला हे जे आतले ब्रॅकेट्स आहेत ते सॉल्व्ह करून घ्यावे लागणार म्हणजे मल्टिप्लिकेशन करून घ्यावे लागणार. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 12 10 किती असतात 120 प्लस 10 5 50 प्लस 12 5 60. आता काय करणार हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट इथे बघा ह्या तिघांची ऍडिशन केली तर इथे 0 आले. 5 प्लस 6 किती होतात 11 होतात. 11 प्लस 2 म्हणजे 13 कॅरी ओव्हर 1 म्हणजे इथे आले 230. आता 2 इंटू 230 या दोघांची काय करायला लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला लागेल म्हणजे 2 0 0 2 3 6 आणि 2 2 4 म्हणजे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली. मला डायरेक्ट म्हणजे आडव्या भागाकार पद्धतीने करू शकत होतो कारण इझी होती. तुम्हाला जर ती जमत नसेल तर तुम्ही अशी डायरेक्टली म्हणजे 230 इंटू 2 या पद्धतीनं करू शकता, ठीक आहे. म्हणजे हा जो होता तो इथे येणार आहे आपला स्क्वेअर सेंटीमीटर. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला परत एकदा फॉर्म्युला लिहायला लागणार आहे. गिव्हन काय काय दिलेलं आहे ते राईट करून घ्या. लेंथ इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर दिलेले आहे. ब्रेड तर 3.5 सेंटीमीटर दिलेले आहे आणि हाईट आहे ती 1.4 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर आहे. फॉर्म्युला काय आहे आपला तर टोटल surface area of cuboid is equals to 2 into bracket length into breadth plus breadth into height. मल्टिप्लिकेशनचे साइन दिले तरी चालतात नाही दिले तरीही चालतात प्लस इथं असणार आहे लेंथ इंटू हाईट, ठीक आहे. इथं बघा 2 इंटू ब्रॅकेट लेंथ किती आहे आपली तर 5 इंटू 3.5 परत प्लसचं साइन येईल. ब्रेडथ इंटू हाईट म्हणजे हे दोन आले आपले इथं आले 3.5 इंटू 1.5 प्लस लेंथ इंटू हाईट लेंथ किती आहे इथं 5 इंटू 1.4, ठीक आहे. आणि ब्रॅकेट कम्प्लीट. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जे मल्टिप्लिकेशन्स आहेत ते फर्स्ट आपण काय करणार आहे करून घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा हा 2 तसाच राहिला इंटू ब्रॅकेट 5 5 25 2 आले 5 3 15 15 प्लस 2 म्हणजे किती आले आपले 17 आले, बरोबर आहे. एक डिजिट नंतर पॉईंट होता त्यामुळे इथं काय केलेलं आहे 17.5 आलेला आहे का तर इथे 1 डिजिट पॉईंट होता. मल्टिप्लिकेशन केले फर्स्ट नॉर्मली 35 इंटू 5 175 आले पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे पाठीमागून 1 डिजिट पॉईंट दिला, ठीक आहे. प्लस या ठिकाणी या दोघांची मल्टिप्लिकेशन करून लागेल म्हणजे बघा 35 इंटू 14 4 5 20 4 3 12 12 प्लस 2 14 0 5 3 0 9 आणि हे 490 आले पण इथं बघा 1 2 डिजिट आहेत त्यामुळे इथं आन्सर येताना काय येणार आहे आपले 4.9 का तर पॉईंट नंतरचा जो 0 असतो तो शक्यतो आपण लिहित नाही म्हणून, ठीक आहे. आता इथं बघा 14 5 किती होतात तर 70 होतात पण एक डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे 7.0 येईल, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे या सगळ्या पॉईंटची काय करायचे ऍडिशन करायची आहे. जर समजा तुम्हाला जे डेसिमल पॉईंटची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन येत नसेल तर त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती सेपरेटली अपलोड केलेले आहेत आपल्या गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये त्यामुळे तुम्ही तिथून बघू शकता किंवा त्याची सेपरेटली लिंक ही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून यामध्ये तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. यामध्ये बघा आता ऍडिशन केली तर पॉईंटच्या खाली आपण काय लिहितो पॉईंट्स लिहून घेतो आणि ऍडिशन करतो म्हणजे इथे आले 14 कॅरी ओव्हर, ठीक आहे. इथं 8 8 प्लस 4 12
12 प्लस 7 19 आले कॅरी ओव्हर आणि ते 2 म्हणजे पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजे 2 into 29.4 आले. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2 केले परत एकदा 4 2 जा 8 9 2 जा 18 2 2 जा 4 प्लस 1 5 आणि इथं आला पॉईंट म्हणजे 58.8 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय असणार आहे आपलं आन्सर असणार आहे आणि हे आपलं रफ वर्क आहे. ठीक आहे. सेकंड मधलं थर्ड वन क्वेश्चन चालू आहे या ठिकाणी. काय सांगितलेलं आहे बघा, लेंथ दिलेली आहे आपल्याला. फर्स्ट राईट करून घेऊया आपण. लेंथ इज इक्वल्स टू 2.5 मीटर. नंतर ब्रेड्थ दिलेली आहे 2 मीटर आणि जी हाईट आहे ती किती दिलेली आहे 2.4 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युला राईट करायचे. काय आहे आपला फॉर्म्युला, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल्स टू 2 into ब्रॅकेट काय असतं लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. आता लक्षात ठेवायचं कसं बघा, एल बी एकदाच आहे, बी एच एकदा आहे आणि इथं काय आहे एच एल आहे. बरोबर आहे. म्हणजे जर समजा एल बी आणि एच आहे तर पेअर करताना काय घेतलेलं आहे लेंथ इंटू ब्रेड्थ आणि ब्रेड्थ इंटू हाईट आणि शेवटची पेअर काय घेतलेली आहे लेंथ इंटू हाईट घेतलेली आहे. म्हणजे एल बी बी एच आणि एल एच म्हणजे तिघांच्याही पेअर आहेत आणि त्यांची काय आहे या ठिकाणी ऍडिशन आहे. ठीक आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 2 into ब्रॅकेट लेंथ किती आहे या ठिकाणी तर 2.5 इंटू ब्रेड्थ किती आहे 2 ब्रॅकेट्स टाका प्लस परत एकदा ब्रेड्थ म्हणजे 2 इंटू किती आहे 2.4 प्लस पुढं काय आहे हे आणि हे म्हणजे लेंथ आणि हाईट म्हणजे 2.5 इंटू 2.4 ब्रॅकेट्स कंप्लीट. आता परत पहिल्यांदा काय करणार आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार. आता जे सिंपल मल्टिप्लिकेशन आहे ते डायरेक्टली करूया. इंटू ब्रॅकेट 25 2 जा किती होतात तर 50 म्हणून इथे आले आपले 5.0 का तर 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे 1 डिजिट पॉईंट आला. 24 2 जा किती येतात 48 येतात पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे या ठिकाणी पॉईंट दिलेले म्हणजे 4.8 आलेले प्लस आता याची आपल्याला काय करायला लागेल मल्टिप्लिकेशन करून घ्यावे लागेल. ठीक आहे. 5 4 जा 20 4 2 जा 8 प्लस 2 10 0 5 2 जा 10 2 2 जा 4 प्लस 1 किती आले 2 2 जा 4 प्लस 1 5 इथं आले 0 0 आणि इथं आले 6 म्हणजे इथं आले आपले 600 आले होते पण 1 2 डिजिट नंतर पॉईंट आहे पॉईंट कट आला इथं आला. बरोबर आहे. आता ऍडिशन करून घेणार आहे आपण. ऍडिशन करताना बघा इथं 5.0 4.8 आणि 6.0 होतो नंतरचा 0 नाही लिहिला तरी चालतो. हा 8 तसाच आला इथं आले आपले 5 प्लस 4 9 9 प्लस 6 म्हणजे 15.8 म्हणजे 2 into 15.8 आले. मल्टिप्लिकेशन केली दोघांची म्हणजे 2 नी मल्टिप्लाय केले 8 2 जा 16 5 2 जा 10 प्लस 1 किती आले 11 2 1 जा 2 प्लस 1 3 म्हणजे इथं आले आपले 31.6 स्क्वेअर मीटर. ओके हे होतं आपलं आन्सर. आता बघा फोर्थ वन क्वेश्चन आहे आणि फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला लेंथ दिलेली आहे 8 मीटर ब्रेड्थ दिलेली आहे 5 मीटर आणि जी हाईट आहे ती दिलेली आहे 3.5 मीटर. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला तो सोडवायला नाही जमला तर मला कमेंट करून सांगा आणि जर जमला तर त्याचा आन्सर काय येतं तेही मला कमेंट करून सांगा. आता बघूया पुढचा वर्ड प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघणार आहोत. क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेला नाही. क्वेश्चन्स लिहिला तर आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायला जागा कमी पडते त्याच्यामुळे आपण क्वेश्चन डायरेक्टली बुक्स मधून रीड करणार आहोत आणि आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट म्हणजे थर्ड जो क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेम आहे तो काय आहे तो बघूया आपण. अ मॅच बॉक्स इज अ 4 सेंटीमीटर लॉंग. ठीक आहे. म्हणजे काय दिलेलं आहे लॉंग म्हणजेच काय असते गिव्हन. फर्स्ट आपल्याला गिव्हन लिहायचं असतं ज्या वेळेला वर्ड प्रॉब्लेम्स असतात. ठीक आहे. लेंथ ऑफ मॅच बॉक्स इज इक्वल्स टू किती दिलेले आहे या ठिकाणी 4 सेंटीमीटर दिलेले आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितले बघा 2.5 मीटर म्हणजे सेंटीमीटर ब्रॉड दिलेले आहे त्यामुळे इथं काय असणार आहे आपली ब्रेड्थ ऑफ मॅच बॉक्स किती दिलेली आहे तर 2.5 सेंटीमीटर दिलेले आहे and 1.5 सेंटीमीटर in a height. Then height of matchbox is equals to 1.5
सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं बघा, इट आउटर साइड्स आर टू बी कवर्ड एक्झॅक्टली विथ अ क्राफ्ट पेपर. आता मॅचबॉक्स जो असतो तो कुठला शेप असतो, तर क्युबॉइड शेप असतो, बरोबर आहे. आणि क्युबॉइड शेप साठी त्यांनी काय सांगितलेलं आहे, तो जो मॅचबॉक्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे सगळ्या बाजूंनी. तर हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो, आणि त्यासाठी तुम्हाला किती पेपर रिक्वायर्ड होईल हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी काय करायला लागेल बघा, तर सरफेस एरिया फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ मॅच बॉक्स इज काय असणार आहे या ठिकाणी, 2 इंटू ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट, मल्टिप्लिकेशन साइन द्या अगर न द्या चालतं, प्लस लेंथ इंटू हाईट. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा 2 तर तसंच राहिला, इथं आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया म्हणजे आपल्याला सोडवायला इझी जाईल. ठीक आहे. लेंथ इंटू ब्रेड म्हणजे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन, या ठिकाणी काय आले 4 इंटू 2.5 आले, प्लस ब्रेड इंटू हाईट, ब्रेड आणि हाईट म्हणजे इथं आले आपले 2.5 इंटू 1.5 प्लस लेंथ इंटू हाईट म्हणजे 4 इंटू 1.5 ब्रॅकेट्स कंप्लीट. आता फर्स्ट आपण काय करून घेतो, मल्टिप्लिकेशन करून घेतो. त्यामुळे हा जो 2 आहे तो तसाच राहील इंटू ब्रॅकेट 25 4 जा किती होतात तर 100 होतात, बरोबर आहे. त्यामुळे इथं आले आपले 10.0. 10.0 का आले तर 1 डिजिट पॉईंट होता त्यामुळे इथं आला 0, 1 पॉईंट नंतर 0. त्यानंतर आता इथे बघा आपल्याला काय करायला लागेल, 25 इंटू 15 केले, 5 5 जा 25 2 आले, 5 2 जा 10, 10 प्लस 2 म्हणजे इथं आले 12, 0 दिला, 5 1 जा 5 आणि 2 1 जा 2 प्लस केले 5 7 आणि 3 प्लस 3.75. आता 3.75 काय दिलं बघा, तर इथला 1 डिजिट पॉईंट होता आणि इथला 1 डिजिट पॉईंट होता, टोटल किती डिजिट झाले 2 डिजिट झाले, म्हणजे पाठीमागून 2 डिजिट 1 2. ठीक आहे. नेक्स्ट 15 4 जा किती होतात तर 60 होतात आणि पॉइंट काय असणार आहे 6.0 का तर 1 डिजिट नंतर पॉइंट्स. आता या सगळ्यांची ऍडिशन केली म्हणजे बघा 10 इथं आले आपले 3.75 म्हणजे 10 नंतर 0 घेऊ शकतो आपण इथं, आणि इथं आले 6.00 प्लस इथं आले 5 इथं 7 ऍडिशन करतोय आपण, इथं आले 9 इथं आले 1 म्हणजे इथं आले बघा 2 इंटू 19.75. आता मल्टिप्लाय बाय काय होता आपला 2 होता, म्हणून या नंबरला आपण काय करणार आहे मल्टिप्लाय बाय 2 करणार आहे. 5 2 जा 10, 7 2 जा 14 प्लस 1 15, 9 2 जा 18 प्लस 1 19, 2 1 जा 2 प्लस 1 3 आणि पाठीमागून 2 डिजिट म्हणजेच काय आले आपले 39.50 स्क्वेअर सेंटीमीटर इतका काय लागणार आहे आपल्याला कागद लागणार आहे, पेपर लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय लिहिणार आहे बघा 39.50 स्क्वेअर सेंटीमीटर पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू. ओके, हे होता आपला थर्ड क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत आणि फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तो क्वेश्चन फर्स्ट आपण काय करूया रीड करून घेऊया. तुम्ही पण तुमचे बुक्स रेफर करा कारण क्वेश्चन मोठा आहे, समजायला सोपं जाईल. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन, अन ओपन बॉक्स लेंथ. आता एक बॉक्स परत एकदा बॉक्स दिलेला आहे त्याची लेंथ दिलेली आहे बघा. फर्स्ट गिव्ह अँड राईट करूया आपण लेट. फोर्थ क्वेश्चन लेट काय दिलेला आहे लेंथ आहे, लेंथ ऑफ बॉक्स किती दिलेली आहे या ठिकाणी 1.5 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. ब्रेड्थ पण दिलेली आहे, काय दिलेली आहे बघा. फर्स्ट गिव्ह अँड राईट करत करत क्वेश्चन रीड करतोय आपण. ब्रेड्थ ऑफ बॉक्स इज इक्वल्स टू 1 मीटर दिलेली आहे अँड हाईट ऑल्सो गिव्हन, देन हाईट इज हाईट ऑफ बॉक्स इज इक्वल्स टू 1 मीटर दिलेले आहे. पुढे इज टू मेड फॉर यूज ऑन अ ट्रॉली, आणि हा जो बॉक्स आहे तो काय आहे ट्रॉली शेप आहे. फॉर कॅरिंग अ गार्डन वेस्ट, कशाची ट्रॉली आहे तर गार्डन वेस्ट जे असतं ते भरून आपण नेतो ते त्याची ट्रॉली ती आहे. त्यांनी काय सांगितले बघा, हाऊ मच शीट मेटल विल बी रिक्वायर्ड टू मेक दिस बॉक्स. तर यासाठी तुम्हाला किती मेटल शीट रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी फर्स्ट काढायचं आहे. क्वेश्चन आपण काय करूया
सॉल्व्ह करत करत जाऊया आणि तेवढंच वाचत जाऊया. म्हणजे आता जेवढा वाचलेला आहे तेवढा क्वेश्चन्स फर्स्ट आपण काय करून घेऊया, सॉल्व्ह करून घेऊया. म्हणजे आपल्याला आता काय सांगितलेलं आहे, आपल्याला लेंथ, ब्रेड आणि हाईट दिलेली आहे आणि आपल्याला आता काय करायचंय बघा, तर ट्रॉली जी आहे त्यासाठी तुम्हाला किती शीट लागणार आहे ते काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड. कारण लेंथ आणि ब्रेड आणि हाईट जर दिले असेल तर तो कुठला शेप असतो, आपला क्युबॉइड शेप आहे. पण यामध्ये एक असं ट्विस्ट आहे, त्यांनी काय सांगितलेली आहे, ट्रॉली जी आहे ती काय आहे, वरचा जो भाग आहे तो काय आहे, त्याचा ओपन आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला तुमचा एखादा बॉक्स असतो क्युबॉइड शेप, त्यावेळेला बघा वरची बाजू, खालची बाजू, बरोबरच आहे, साईडच्या दोन आणि फ्रंट आणि बॅकच्या दोन. बरोबर आहे. पण आता या ठिकाणी आपल्या साईडच्या दोन आहेत, फ्रंट अँड बॅकची आहे, खालची एक बाजू आहे, पण वरची बाजू आहे का, नाही. त्यामुळे फॉर्म्युला लिहिताना कसा लिहायचा बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज काय असणार आहे, 2 इंटू ब्रॅकेट. आता 2 का लिहितो, तर ज्या दोन दोन बाजू असतात त्याच्यासाठी आपण 2 लिहितो. म्हणजेच वरची खालची बाजू असती म्हणजे लेंथ ब्रेड झाली. बरोबर आहे. मग त्यासाठी 2 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे आपलं, लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस इथं काय असणार आहे आपले, लेंथ इंटू हाईट असणार आहे. बरोबर आहे. आता काय करायला लागणार आहे, एक बाजू नाहीये त्यामध्ये. बरोबर आहे. दोन बाजू तरी या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत, एक बाजू नाहीये, तर ती कुठली बाजू आहे, तर लेंथ इंटू ब्रेड, कारण वरची बाजू आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे, मायनस लेंथ इंटू ब्रेड असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या आहेत. म्हणजेच बघा इथे येणार आहे 2 इंटू ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट टाकू म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. इथं लेंथ इंटू ब्रेड म्हणजे इथं आले 1.5 इंटू 1 प्लस लेंथ इंटू म्हणजे ब्रेड इंटू हाईट म्हणजे 1 इंटू 1. ठीक आहे. प्लस लेंथ इंटू हाईट म्हणजे 1.5 इंटू 1 ब्रॅकेट कंप्लीट मायनस. आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपलं, तर लेंथ इंटू ब्रेड, लेंथ किती आहे आपली, तर 1.5 इंटू ब्रेड किती आहे आपली, तर 1 आहे. त्यामुळे इथं आले 1. ठीक आहे. आता हे सगळं काय करून घेऊया आपण, सॉल्व्ह करून घेऊया. हा 2 तसाच राहील इंटू ब्रॅकेट 15 1 जा 15 म्हणजे इथं आले परत 1.5 प्लस 1 1 जा 1 प्लस 15 1 जा 15 म्हणजे 1.5 ब्रॅकेट कंप्लीट मायनस परत एकदा 15 1 जा 15 म्हणजे 1.5 आले. बरोबर. आता या ठिकाणी पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे, त्यानंतर त्या 2 नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे इथं काय आले बघा आपले 2 इंटू ब्रॅकेट, ऍडिशन केली आपली. आता इथं बघा 1.5 1.5 अँड 1. बरोबर. 10 आले कॅरी ओव्हर, इथं आले आपले 4.0 म्हणजे 4च आले. मायनस काय असणार इथं 1.5, 4 2 जा किती आले 8, 8 मायनस 1.5 म्हणजे या ठिकाणी परत किती झाले बघा 8 मायनस 1.5 0. इथं आले 5 कॅरी ओव्हर परत दिला, 8 मधून 2 गेले, किती राहिले आपले 6 म्हणजे इथं आले आपले 6.5 स्क्वेअर मीटर मध्ये आपलं काय आलेलं आहे आन्सर. म्हणजे तेवढ्या शीट काय असणार आहे, रिक्वायर्ड असणार आहे. बरोबर आहे. द शीट रिक्वायर्ड इथे लिहू शकता आपण, द शीट मेटल विल बी रिक्वायर्ड, किती आलेली आहे आपली, तर 6.5 स्क्वेअर मीटर इतकी रिक्वायर्ड असणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, आता त्याचा पुढचा क्वेश्चन काय दिलाय तो बघूया आपण. द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स इज टू बी पेंटेड. म्हणजे जो बॉक्स आहे त्या बॉक्सच्या आतल्या साइड आणि बाहेरची साइड आपल्याला काय करायचे, तर रस्ट पेंटेड प्रूफ हे करायचे आहे. ठीक आहे. हा जो एरिया आहे तो काय आहे आपला, तर वन साइडेड एरिया असतो. बरोबर आहे. आपल्याला दोन्ही साइडचा जर काढायचा झाला तर आपल्याला काय करणार आहे, इथं आपण बघा टोटल एरिया ऑफ एरिया टू बॉक्स प्रिंटेड, दोन साइड आहे त्यामुळे 2 इंटू टोटल सरफेस एरिया किती आला होता आपला 6.5 आला होता. मल्टिप्लिकेशन केली 5 2 जा 10, 6 2 जा 12 प्लस 1 13 म्हणजे 13.0 म्हणजे 13 स्क्वेअर सेंटीमीटर आला. बरोबर आहे. सेंटीमीटर नाही मीटर मध्ये युनिट, त्यामुळे मीटर येणार. बरोबर आहे.
पुढे काय सांगितलेलं आहे ऍट अ रेट ऑफ 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटरला किती रुपीज लागतात आपल्याला, तर 150 रुपीज लागतात. देन हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट द बॉक्स. म्हणजे त्या टोटल कॉस्ट किती येईल त्या बॉक्सची हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आता इथे गिव्हन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलेलं आहे, द कॉस्ट ऑफ 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल्स टू किती दिलेले आहेत, 150 रुपीज दिलेले आहेत. ठीक आहे. आणि काढायचं काय आपल्याला, तर आता हा जो आहे 13 स्क्वेअर मीटरला, तर त्याला किती लागेल कॉस्ट हे आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे इथे येणार आहे द कॉस्ट ऑफ किती आहे 13 स्क्वेअर मीटर. म्हणजे काय करणार आहे आपण, तर 150 इंटू 13 करणार आहे. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन केली 150 इंटू 13 तर काय येईल बघा, 3 0 0 3 5 15 3 1 3 प्लस 1 4 0 0 5 1 आले 0591 म्हणजे 1950 रुपीज इतका खर्च त्यासाठी येणार आहे. ठीक आहे. हा होता आपला 4th क्वेश्चन. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. जो क्वेश्चन विचारला होता त्याचा ही आन्सर नक्की कमेंट मध्ये टाका. आणि जर तुम्हाला नाही समजला तो क्वेश्चन तर मला कमेंट करून तेही सांगा की क्वेश्चन नाही जमलेला सॉल्व्ह करून द्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. तोवर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.